नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम नमस्कार करतो. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी पुढील 1 तासासाठी आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिलबाग शहा वस्तीचे आदरणीय आदर्श शिक्षक सतीश उद्धव चव्हाण सर यांचं गणित या विषयावरती जो घटक आहे तो अपूर्णांक आहे आणि ज्या घटकावरती या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तो दशांश अपूर्णांकाचे वाचन, लेखन व त्याचे उपयोग या अनुषंगाने ते पुढील आपल्याला 1 तास मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित आदरणीय विस्ताराधिकारी पिंपळकर साहेब, त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक आमचे सहकारी मित्र नामदेव शेरकर सर व श्री दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि आदरणीय सतीश चव्हाण सरांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण पुढील 1 तास या ठिकाणी आपल्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. नमस्ते. मी आता सोनवणे सरांनी माझा आता परिचय करून दिलेला आहे. मी सर्व इथं उपस्थित टीमचं आपले विस्तार अधिकारी साहेब पिंपळकर साहेब, त्याचप्रमाणे टेक्निशियन म्हणून आहे ना शेरकर सर काम पाहतात, त्याचप्रमाणे आंबेकर सर, सोनवणे सर यांनी ही जी एकदम चांगल्या प्रकारची सुविधा किंवा या क्लासची सुविधा छान बनवलेली आहे, तर त्या संदर्भात मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या लेक्चरला मी सुरुवात करतो. तर बघा, आजचा जो पाठ आहे गणित विषयाचा आणि घटक आहे आपला अपूर्णांक. तर उपघटक म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला? दशांश अपूर्णांकांचे वाचन, लेखन व उपयोग. तर आपल्याला दशांश अपूर्णांक याचं वाचन पण पाहायचंय, लेखन, आणि याचं दैनंदिन जीवनात आपल्याला कशा स्वरूपाचं उपयोग होतो हे सर्व आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. तर पहिल्यांदा आहे ना आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे पाहणार आहोत. पण थोडक्यात आहे ना मी अपूर्णांक काय हे थोडंसं रिव्हिजन करून घेतोय मी. जर आपण पाहिलं अपूर्णांक नेमकं कशाला म्हणतात आपण, तर बघा या शब्दातच आहे ना काय दडलेलं, त्याचा अर्थ दडलेला आहे. अपूर्णांक काय आहे? अपूर्णांक म्हणजे ज्याची जर फोड केली आपण, अपूर्ण असा अंक. काय म्हटलेला आहे? अपूर्ण असा अंक. बरोबर. म्हणजे आता समजा हे जे मी एक वर्तुळ दाखवतोय इथे, हे वर्तुळ किंवा एक गोल, ह्याला समथिंग आपण एक आकडा देऊ शकतो की हे 1 आहे किंवा एक गोल आहे. पण जर आपल्याला 1 पेक्षाही खालची संख्या जर दाखवायची असेल, म्हणजे अपूर्ण असेल, तर ती कशी दाखवणार आहोत आपण? जर आता मी या एका गोलाचे 2 भाग केले, काय केले? या वर्तुळाचा मी 2 तुकडे केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत. मग अशा वेळेस आपण ही संख्या कशी लिहायची? बरोबर की नाही? तर इथे बघा, आपण एका वर्तुळाचे 2 भाग केलेले आहे, म्हणून आपण छेदामध्ये काय लिहित असतो? 2. काय लिहित असतो? छेदामध्ये कोणती संख्या येणार? एका राशीचे किंवा एखाद्या वस्तूचे आपण जेवढे भाग करू ती संख्या आपल्या छेदामध्ये असेल, आणि त्यापैकी जो भाग आपण विचारात घेतो, समजा आता मी याला रंगवला, हा भाग रंगवलेला आहे पूर्ण, तर मी या एक भाकर म्हणतो मी इथे याला, या भाकरीचे आपण
दोन तुकडे केलेले आहेत, त्या दोन तुकड्यापैकी एक भाग आहे ना आपण याचा वापर करणार आहोत. म्हणजे या दोन छेदापैकी एक जो भाग आहे आपण तो वापरणार आहोत. तर तेव्हा याला म्हणतात ही जी संख्या आहे ही 1/2 म्हणजेच काय अर्धा. काय झालेला आहे? अर्धा. म्हणजे या एकाचे आपण दोन तुकडे केलेले म्हणजे अर्धा झालेला आहे. मग ही संख्या कशी लिहिलेली आपण? 1/2. वरची संख्या काय असते? अंश. आणि खालची कोणती असते? छेद. ह्याच्या अगोदरच्या पाठात हे झालं असेल आपलं, पण ह्याच्यातूनच आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय ह्या संकल्पनेकडे आपल्याला जायचं आहे. तर बघा इथे आपण एका भाकरीचे दोन तुकडे केले आणि ती संख्या कशी लिहिलेली? 1/2. आता समजा मला अजून याच्यामध्ये थोडस आता बघा समजा हे पूर्ण वर्तुळ आहे, याचे मी 4 तुकडे केलेले आहेत. किती तुकडे केलेले आहेत? 4. मग छेदामध्ये कोणती संख्या येईल? 4. बरोबर. आता याच्यापैकी मला आहे ना एकच भाग इथं विचारात घ्यायचा आहे. काय करायचं आहे? एकच भाग मला आहे ना वापरायचा आहे. तर याला काय म्हणू आपण? या 4 तुकड्यापैकी मी एकच भाग विचारात घेतलेला आहे म्हणजे 1/4. म्हणजे ही संख्या कोणती झाली? पाव. त्याला चतकोर पण म्हणतो आपण, बरोबर की नाही? चतकोर भाकर. म्हणजे हा जो या वर्तुळाचा पाव भाग आहे तो कशा स्वरूपात आलेला आहे? 1/4. आणि त्याच्यानंतर समजा मला 3 भाग याचे विचारात घेतले. आता ही याचे 2 भाग विचारात घेतले म्हणजे ही झाली 1/2. म्हणजे एका भाकरीचे 2 तुकडे. आणि तिन्ही भाग जर का मला विचारात घ्यायचं म्हटलं तर हा होतो 3/4. म्हणजेच काय? हा झाला पाऊण भाग. काय झालेला आहे? पाऊण. ही संकल्पना आपण पुढे पाहणारच आहोत. दशांश अपूर्णांकात आपल्याला ही संख्या कशी लिहिता येईल किंवा ही जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष परीक्षा द्यायची असते आणि कमीत कमी वेळात आपल्याला उत्तरापर्यंत कसं जायचंय, हे पटकन आपल्याला ते उत्तर कसं शोधायचंय याविषयी आपण इथे पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण आता काय बघणार आहोत? दशांश अपूर्णांक म्हणजे काय. आता बघा दशांश अपूर्णांकाची ती व्याख्या सांगितली. ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या पट्टीत, काय म्हटलेलं आहे? ज्या अपूर्णांकाचे छेद, जसे आपण इथं छेदामध्ये संख्या दाखवली होती, समजा इथं 2 दाखवली होती, तर हे जे 2 आहे छेद, तर हे छेद 2 न पाहता आपल्याला 10च्या पट्टीत, 10च्या काय पाहिजे? पट्टीत पाहिजे. तेव्हा त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणत असतो. उदाहरणार्थ इथं आपण जर म्हटलं तर 8/10. त्याच्यानंतर काय होईल? 37/100. पुढे काय होईल? 878/1000. म्हणजे ही जी संख्या आहे ही कोणत्या स्वरूपात आहे? दशांश अपूर्णांकात आहे. लक्षात येते तुम्हाला? ज्याचा छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो तेव्हा ती संख्या आपली काय असते? दशांश अपूर्णांक असते. हे आपण उदाहरण दाखले ते पाहिलेलं आहे. आता मला याच्यातून अजून आपल्याला याचं वाचन व लेखन कसं करता येईल हे बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. बघा दशांश अपूर्णांकाचे वाचन व लेखन. दशांश अपूर्णांकाच्या लेखनासाठी वेगवेगळी पद्धत इथं वापरली जाते. काय? दशांश अपूर्णांकाचे काही वेगवेगळ्या पद्धतीत आपण वाचन करू शकतो. जसं की समजा आता इथं काय दिलेलं आहे? ही संख्या इथं लिहून दाखवतो तुम्हाला. 5, 3 आणि 10 असे काहीतरी मी लिहिलेलं आहे. मग ती संख्या कशी होईल? या स्वरूपात होईल, बरोबर. आता याला वाचायचं कसं? 5.3. काय झालेलं आहे? 5.3 किंवा 5.3. बघा परत रिपीट करतो मी इथे. 5.3 किंवा 5.3. लक्षात आलं? मग आता याच्यामध्ये
हे जे चिन्ह दिसतं आपल्याला, टिंब दिसतो, तो काय आहे? दशांश चिन्ह. काय तो? दशांश चिन्ह. आता याची गंमत बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडची बाजू, डावीकडची म्हणजे हे बघा, ही उजवीकडची आणि ही डावीकडची. लक्षात येते? उजवीकडची बाजू आणि इकडची डावीकडची बाजू. आता ह्या दशांश चिन्हाच्या जे डावीकडची बाजू आहे हे पूर्णांक आहेत. काय आहेत हे? पूर्णांक. म्हणजे ते पूर्ण असे अंक आहेत. आणि दशांश चिन्हानंतर जी काही संख्या दिलेली आहे इथे आपल्याला, जसं इथे 3 दिलेली आहे, मग ही काय झालेली आहे? अपूर्णांक आहे. काय आहे? अपूर्णांक. जसं इथं जर पाहिलं, हा 5 पूर्णांक भाग आहे आणि हा 3 आहे ना, अपूर्णांक आहे. 3/10. आता इथं वाचन पण आपण त्याचप्रमाणे केलं होतं, 5.3 दशांश, आणि इथं केलं होतं 5.3. लक्षात येते? मग अशी उदाहरणं जर का आपल्याला इथं पाहायचं म्हटलं तर काही उदाहरणं इथं तुम्हाला उदाहरणार्थ दाखवणार आहे. समजा 14.7, 14.7, 14.7. आणि मग ही संख्या कशी होईल? कोणी सांगेल का मला? जर इथं पाहिलं आपण तर ही जी संख्या आहे ही आपल्याला दशांश मध्ये लिहिताना याच्यामध्ये काय प्रक्रिया करायची बघा. हे 14 हे पूर्णांक आहेत आणि इकडचे जे 7/10 आहे हे अपूर्णांक संख्या आहे. तर मला ही संख्या दशांश अपूर्णांकात, जसं की इथं आपण ही संख्या पाहिली होती बरोबर, तसं ही संख्या आपल्याला इथं कशी मांडता येईल? तर बघा, या दोघांमध्ये ना 10 आणि 14 मध्ये कोणती क्रिया करायची? गुणाकाराची क्रिया करायची आणि वरती प्लसची क्रिया करायची. म्हणजे ती संख्या आपल्याला भेटणार आहे. जर आपण पाहिलं 14 गुणिले 10 किती होतील? 14 गुणिले 10 अधिक काय? 7 आणि छेद आहे तोच 10 आहे. मग 14 गुणिले 10 किती झाले? 140. 140 मध्ये 7 मिळवले किती झाले? 147. काय झालेलं आहे? 147 आणि छेद काय आपला तो 10 आहे. जसं पूर्वीची ही संख्या आपल्याला इथं भेटलेली आहे. आता याच्यामध्ये दशांश चिन्ह आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, बघा इथे आपल्याला छेद काय भेटलेला आहे? 10 किंवा 10च्या पट्टीत, म्हणजे 10 भेटलेला आहे. तर मला आता याला कन्वर्ट करायचं आहे. तर कसं होईल हे? 14.7. आता इथं जी क्रिया झालेली आहे याच्यामध्ये ही आहे भागाकाराची क्रिया. जर आपण थोडक्यात इथं भागाकार करून बघूया की भागाकार करायचा तर कसा करायचा. समजा आता 147 भागिले 7 म्हटल्यावर बघा 10, 10 1 10, 14ला भाग देतोय आपण इथे. 14तून 10 गेले 4 राहिले, राहिलेला 7 इथं खाली घेतला. 10 चौक 40 राहिले 7. आता या 7ला काय भाग जाणार नाही म्हणून आपण इथं काय करणार आहोत? दशांश चिन्ह घेणार आहोत. काय घेणार आहोत? दशांश चिन्ह. आणि दशांश चिन्ह घेतल्यानंतर या 7 वरती आपण 0 देऊ शकतो. मग आता या 10नी या 70ला भाग जाईल. 10 7 70, म्हणजे बाकी किती आलेली आपली? 0 0. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलेलं आहे बघा, 14.7. हे कसे आलेले आहेत? जर तुम्ही शॉर्टकट जर पाहिलं याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये छेदामध्ये किती शून्य आहे? 1 शून्य आहे. काय आहे? 1 शून्य. म्हणून एका संख्येनंतर दशांश चिन्ह देऊन टाकायचं. समजा इथे ही संख्या अशी असती आणि छेद 100 असता तर याचं उत्तर काय आलं असतं? इथं 2 शून्य आहेत की नाही, म्हणून आपण 2 संख्येनंतर डायरेक्ट दशांश देऊन टाकू. हे परीक्षेमध्ये ना आपल्याला फास्ट मध्ये उत्तरापर्यंत कसं जाता येईल ही टेक्निक आहे. जर आता इथं 1000 असते ना तर आपण काय केलं असतं? या 3 संख्येनंतर 1 2 3 म्हणजे 147, ह्याच्या इकडे
दशांश चिन्ह दिलं असतं. मग आता डावीकडे काहीच नाही म्हटल्यावर काय, शून्य. आता तो जर भागाकार करायचा म्हटलं ना तर तो बराच मोठा होतो. पण मी तुम्हाला आहे ना इथे आपल्याला, कारण की बघा परीक्षेमध्ये आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळात आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी ही जी ट्रिक आहे त्याला ट्रिक समजून आपण वापर करू शकतो. की समजा जसं छेदामध्ये जेवढे शून्य दिसतात आपल्याला तेवढ्याच संख्यानंतर आपण दशांश चिन्ह देऊन टाकायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं 10 मध्ये एकच शून्य आहे म्हणून 7 नंतर दशांश चिन्ह आलेलं आहे. म्हणजे एका संख्येनंतर दशांश, इथं 100 होते तर 2 संख्येनंतर आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे. आणि 3 शून्य असेल तर 3 संख्येनंतर दशांश चिन्ह दिलेले आहेत. अशा प्रकारचं आपल्याला फास्ट मध्ये या ट्रिक नुसार पुढचे गणित आपल्याला करता येऊ शकतात. आता समजा दुसरं उदाहरण जर काही घ्यायचं म्हटलं याच्यामध्ये तर 53.9/10. तर तीच ट्रिक आपली किती होईल, 10 आणि 53चा गुणाकार 530. त्या 530 मध्ये 9 मिळवले तर 539 झाले. किती झाले, 539. बरोबर. 539 आणि छेद किती आहे, 10 आहे. मग ह्याचं काय होईल, एक शून्य म्हटल्यावर आहे ना एका संख्येनंतर दशांश चिन्ह, मग 53.9 काय झालेलं आहे, भेटलं आपल्याला. कमी वेळात पटकन आपण उत्तरापर्यंत गेलेलो आहोत. अशा प्रकारचे आपल्याला हे गणित फार फास्ट मध्ये सोडवता येऊ शकतात. आता पुढचं जर पाहायचं गेलं आपण, आता याच्यामध्ये बरेचसे अशी उदाहरणं आहेत की आपण पाहू शकतो. पण आता मी तुम्हाला 2 उदाहरणं याच्यामध्ये सफिशियंट असतात. तरी पण एक उदाहरण मी तुम्हाला इथं परत देतो. 9.8/10. मग याचं काय होईल, 10 आणि 9चा गुणाकार 90 झाला आणि 90 प्लस 8 98 आणि छेद 10. एक शून्य आहे म्हणून एका संख्येनंतर दशांश चिन्ह 9.8. ओके. अशा प्रकारे आपल्याला पटकन उत्तरापर्यंत जाता येते. आता पुढचा आपला टॉपिक बघायचा आहे. आता स्थानिक किंमत व उपयोग. आता स्थानिक किंमत व उपयोग मी इथे एक थोडंसं आहे ना तुम्हाला चार्ट काढून दाखवणार आहे. त्या चार्ट नुसार आहे ना आपल्याला कशी यांची स्थानिक किंमत निघू शकते. बघा त्याच्या स्थानिक किंमत म्हणजे काय बरं, त्या शब्दामध्येच आहे. स्थानिक म्हणजे स्थानानुसार त्यांची किंमत ठरते, त्या अंकांची किंमत ठरत असते. आता बघा स्थान, इथं मी संख्या लिहितो, संख्या. आता संख्या असेल 236.78. आता अंक आणि स्थानिक किंमत, स्थानिक किंमत बघा अशा स्वरूपाचं आहे. आता अगोदर आहे ना आपण कप्पे करून घेऊया. ओके. आता स्थान बघू आपण, शतक, दशक, एकक, एकक नंतर बघा इकडे आपल्याला काय, आता दशांश म्हणजे दशांश चिन्हानंतर इकडे काय येणार आहे,
उजवीकडे म्हणतोय मी तुम्हाला, एकक नंतर दशांश चिन्ह आणि दशांश नंतर जे उजवीकडे येईल ती संख्या येणार दशांश. दशांश नंतर काय येणार? शतांश. काय येणार? शतांश. ओके. आता याच्यामध्ये जर पाहिलं, आता आपण अंक बसवले याच्यामध्ये. आता या संख्येमध्ये शतक कोण आहे? 2 आहे. 2. दशक कोण आहे? 3 आहे. एकक 6 आहे आणि दशांश चिन्हानंतर दशांश कोण आहे? इथे 7 आहे. म्हणजे उजवीकडची संख्या कोणती आलेली आहे? 7. मग इथं दशांश मध्ये 7 आणि शतांश मध्ये 8. आता जर यांची आपल्याला स्थानिक किंमत पाहायची म्हटलं तर या 2 ला आपण कशाने गुणणार आहोत? 100 कारण की शतक स्थानी येतो. 2 गुणिले 100 म्हणजे त्याची किंमत किती आली? 200. किती आलेली आहे? 200. कारण 100 का गुणलं? कारण की त्याचं स्थान आहे शतकचं. ओके. आता दशक मध्ये काय येणार? 3 गुणिले 10 म्हणजे ह्याची किंमत आली 30 कारण की हा 3 आहे ना, दशक ठिकाणी आहे. एकक मध्ये काय? 6 गुणिले 1 बरोबर 6 एकक स्थानानुसार. आता दशांश मध्ये आता याची मांडणी बघा कशी आहे ती. 7 हा दशांश आहे म्हणून 7 गुणिले 1/10. दशांश नंतर आता याची किंमत काय होणार आहे? 0.07. दशांश असल्यामुळे छेदामध्ये 10 आलेले आहेत. या 7 ची किंमत काय झालेली आहे? मग 0.7 दशांश मध्ये असल्यामुळे. इकडे बघा, आपण इकडं सरळ सरळ मांडणी केलेली आहे, पण इकडे दशांश चिन्हानंतर आहे ना आपण ही संख्या सुद्धा आहे ना अंश आणि छेदामध्ये मांडलेली आहे. आता मग या 8 ची किंमत काय होणार आहे? 8 गुणिले 1/100 कारण की तो शतांशच्या ठिकाणी आहे म्हणून इथं छेद काय आलेला आहे? 100 आलेला आहे आणि याची किंमत होणार आहे 0.08 कारण की 2 शून्य आहेत म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह. कळालेलं आहे इथपर्यंत? मग अशा याच्यामध्ये आपण बऱ्याच संख्या जरी घेतल्या तरी याचं उत्तर आपल्याला काढता येते. स्थानिक किंमत याच्या स्थानिक किमतीनुसार त्याची आपल्याला इथं हे दिसते. आता याच्यामधले जे उदाहरण आहेत फार काय समजून सांगण्याची गरज नाही कारण की आपला लेक्चर थोडासा जास्तच मोठा आहे. त्याच्यामुळे आहे ना मी तुम्हाला आहे ना हे जे चार्ट आहेत तुम्ही याचा आहे ना स्क्रीनशॉट वगैरे मारू शकता म्हणजे जेणेकरून आहे ना तुम्हाला हे याचे नोट्स काढतील आणि ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मारत चला मध्ये मध्ये. हे लक्षात आलं असेल ना 236.78 आपल्या स्थानिक किंमत कशी काढलेली आहे आणि त्यानुसार. आता मला याच्यावर आहे ना एक तुम्हाला गणित द्यायचं बरं का, किंवा ते गणित आपण इथं सोडून बघूया. मी हे पेज आहे ना ओके बरं डिलीटच करावं लागेल हे. बरं मी इथे एक गणित लिहून दाखवणार आहे बघा. इथं कोपऱ्यात लिहून दाखवतो तुम्हाला. गणित असं आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येतील कोणत्या संख्येतील हे परीक्षेला गणित आलेले आहेत. 3 ची किंमत
आहे. बरोबर. हे अशा प्रकारचं आहे. एक गणित आहे, हे आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले गणित आहेत. आता बघा, याचं उत्तर जर काढायचं म्हटलं तर काय होईल? जर इथं स्थानिक किंमत जर पाहिली आपण, हे स्थानिक किमतीतलं गणित आहे आणि स्थानिक किमतीमध्ये बघा ही जी संख्या आपण मांडलेली आहे, लक्षात येते तुम्हाला? दशांश चिन्ह नंतरच्या संख्येत, बरोबर. आता इथं काय म्हटलेलं आहे की 3 गुणिले 1 अंश छेद पूर्ण. मग याची किंमत काय असेल बरं? दशांश अपूर्णांकानंतर किती संख्येनंतर दशांश अपूर्णांक येईल? 2 शून्य आहे म्हटल्यावर 2 संख्येनंतर, जसं इथं पाहिलं, बरोबर. 0.08 आलं. मग याचं काय येईल? 0.03 येईल. आता इथं पर्याय जर पाहिले आपण तर पर्यायामध्ये बघा, पर्यायामध्ये इथं दिलेले आहेत आपल्याला संख्या दिलेल्या आहेत पर्यायामध्ये. 43.52 एक नंबरचा, 2 नंबरचा आहे 46.36, 3 नंबरचा आहे 46.63. ती संख्या आपल्याला इथे ओळखायची आहे की ती संख्या कोणती आहे. 45.32, 45.32. आता आपल्याला काय पाहिजे? या 3 ची किंमत कुठं पाहिजे? दशांश चिन्हानंतर शतांश ठिकाणी, शतांश ठिकाणी तो पाहिजे. मग इथे आहे का? नाही, इथं एकक स्थानी आहे 3, म्हणजे हे नाहीये. इथं दशक स्थानी आहे म्हणजे दशांश ठिकाणी आहे, हा सुद्धा नाहीये. इथं सुद्धा दशांश ठिकाणी आहे, हा सुद्धा नाहीये. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जर पाहिलं आपण तर हा 3 आहे ना, शतांश स्थानी आहे, जे की आपल्याला हे पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे? 3 येणार आहे. हे याच्याशी संदर्भातला हा प्रश्न होता, म्हणून मी इथं तो प्रश्न इथे घेतलेला आहे. अशा प्रकारचे बरेच प्रश्न. समजा इथं 10 असता, समजा इथं एक शून्य काढला असता, तर मग त्याचं उत्तर काय आलं असतं? कदाचित हा हे आलं असतं, दुसरं आणि चौथं, कारण की हा दशांश मध्ये आलेले आहे. अशा प्रकारचे हे गणित तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे या स्थानिक किमतीनुसार आपल्याला त्याचं उत्तर कसं काढता येऊ शकतं. आता हे सर्व मी डिलीट करून घेतोय. आता बघा, इथे दशांश अपूर्णांकाचा उपयोग, म्हणजे आपण दशांश अपूर्णांकाचा उपयोग कशा स्वरूपात करू शकतो. बघा काय, जेव्हा एखाद्या राशीचे 10 किंवा 100 समान भाग करून लहान एकक निश्चित केलेली असतात, तेव्हा त्या राशीचे लेखन दशमान पद्धतीत केले जाते. आता दशमान पद्धतीत लेखन करण्यासाठी हे काय करावं लागेल? एखादी जी राशी आहे, जसं आपण तेव्हा वर्तुळ घेतलं होतं, अशा राशीचे काय करायचे आहेत? आपल्याला समान भाग करायचे आहेत. मग तो 10 असेल, 100 असेल किंवा 1000 असतील किंवा त्याच्या पट्टीत असेल. तर जेव्हा आपण हे ही संख्या आपल्याला लहान किंवा राशीचे लहान तुकडे का करायची गरज पडते? बघा, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात इलेक्ट्रॉनिक्स पार्ट मध्ये, मग त्या गोष्टीचं जे मोजमाप आहे हे अचूक होण्यासाठी ह्या दशमान पद्धतीचा वापर केला जातो. समजा आता आपण मोबाईल वापरतो, मोबाईलमध्ये एवढे छोटे छोटे हार्डवेअर्स असतात, मग ते पार्ट कसे बनवत असतील? तर ह्याच्यासाठी ही गणिती क्रिया इथं फार महत्वाची ठरते. म्हणून आपण इथं दशमान पद्धती पाहणार आहोत. जर इथं पाहिलं तर बघा, 100 पैशाचा काय होतो? हा, 100 पैशाचा रुपया होतो. काय होतो? 100 पैशाचा रुपया होतो, बरोबर. हे सर्वांनाच माहिती. पण आता समजा आपल्याला असा प्रश्न आला इथे की आपल्याला पैसे दिले असतील आणि त्या पैशाचं रुपयामध्ये रूपांतर करायचंय, तर त्यावेळेस काय विद्यार्थ्यांचा फार गोंधळ होत असतो बरं का. तर बघा, इथं काय दिलेलं आहे? 1 पैसा बरोबर किती रुपये. मग तो रुपया कसा काढायचा आहे? आपण याच्या अगोदर जे गणित घेतलेलं आहे, कारण की हे 100 पैशाचा 1 रुपया होतो, पण आता आपल्याला 1 पैशाचा रुपया बनवायचा आहे. मग तो कशा स्वरूपात असेल? तर बघा, 0.01
बरोबर की नाही? मग आता हे कसं झालेलं आहे, समजा 1 रुपया बरोबर 100 पैसे, पण आता एकच पैसा दिलेला आहे, त्याचं रुपयामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपल्याला ही संख्या कशी लिहावी लागेल? तर बघा, ह्याचं प्रमाण आहे 100. काय आहे? 100. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 1/100, मग ह्याचं 2 शून्यानंतर आपल्याला दशांश चिन्ह पाहिजे, म्हणजे हा 1 आला, याच्या अगोदर मग आपण उजवीकडे 1 शून्य ओढणार, म्हणजे हे 2 अंक झाले. याच्यानंतर आपण इथं दशांश चिन्ह देणार, पुढची संख्या काय असेल? 0 असेल. म्हणजे ह्याची किंमत बघा, 2 संख्येनंतर आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे. ही क्रिया आपण अगोदर पण केलेली आहे गणिती स्वरूपात, की आपण पॉइंट मध्ये कसं आणलेलं आहे, त्याचा भागाकार कसा केलेला आहे. जर अजून वाटलं तर आपण दुसऱ्या याच्यामध्ये एक गणित करू आपण पुढे, पण याचं कन्वर्जन बघा कसं झालेलं आहे. इथं 2 शून्य आहेत, छेदामध्ये 100 होते, याचे इथं 2 शून्य आहेत, म्हणून 2 संख्येनंतर आपण दशांश चिन्ह दिलेला आहे. इथे सुद्धा आहे ना, एका पैशाचे रुपयामध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलेले आहे, कारण की इथं प्रमाण महत्वाचं आहे. प्रमाण आपण 100च का घेतले बरं इथे? 100 घेण्याचं कारण काय? कारण की 100 पैसे म्हणजे इथं प्रमाण ठरलेलं आहे. काय आहे? जर आपण किलोचं जर पाहिलं, मीटर मध्ये पाहिलं, किलोमीटर टू मीटर, तर तेव्हा सुद्धा मग त्यांचं प्रमाण काय होईल? 1000 प्रमाण होईल. पण इथं आहे ना, आपल्याला 100 पैसे आहे, म्हणून इथं छेदामध्ये आपल्याला 100 प्रमाणेच त्याचं गणिती क्रिया करावी लागलेली आहे. आता पुढे बघा, इथं काय 5 पैसे, मग 5 पैसे म्हटल्यावर 5, मग तीच संख्या 2 संख्येनंतर दशांश चिन्ह. बरोबर? बघा इथे रुपये. मग 25 पैशाचं काय असेल? बघा, 25 पैशाचं सुद्धा 100. बरोबर काय? 2 शून्यानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, तर हे 2 संख्या झालेल्या आहेत, त्याच्या उजवीकडे काय आलेलं आहे? दशांश चिन्ह, आणि पुढे काहीच नाही म्हटल्यावर 0 आहे. जर आता हीच संख्या आपल्याला गणिती स्वरूपात जर करायची म्हटलं तर बघू, आता आपण हेच बघू. बघा, आता जर 25 ला आपण 100 ने भाग दिला, या 25 ला 100 ने भाग द्यायचं म्हटलं ना, की बघा काय होतंय, इथं काय 100 पेक्षा 25 ही लहान संख्या आहे. बरोबर? मग अशा वेळेस आपण काय करतो? शून्याचा भाग देतो. काय करतो? शून्याचा भाग देतो. बरोबर? मग अगोदर आपण आहे ना, शून्याचा भाग देऊ. 100 0 0 यांची वजाबाकी केली, राहिले 25. बरोबर? आता परत 25 आले की नाही? मग अशा वेळेस आता आपल्याला दशांश चिन्ह देऊन या संख्येवर आपण 0 पाहिजे तेवढे ओढू शकतो. मग आता याच्यावर आपण 0 दिला, हे झाले 250. बरोबर? मग आता या 250 ला आपण 100 ने भाग द्यायचा आहे. 100 दुने 200. बरोबर? बाकी किती राहते? 50. वजाबाकी जर केली तर आपण काय केली? वजाबाकी जर केली इथे, तर इथे काय राहिली? 50 वजाबाकी. परत याच्यावर आपण एक 0 देऊ शकतो, कारण की दशांश चिन्ह दिलेलं आहे आपण. आता परत याच्यावर 0 दिलाय की मग 100 5 500. बाकी किती आलेले? 0 0 0. हे तुम्हाला मी भागाकार स्वरूपात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण ही शॉर्टकट पद्धत जर आपण आता आपण भागाकार करत बसू का? एवढा नाही करणार. म्हणून मी ही ट्रिक सांगितलेली आहे की 2 शून्य म्हटल्यावर आहे ना, 2 संख्येनंतर दशांश चिन्ह देऊन टाकायचं. 3 शून्य दिसले छेदामध्ये की 3 संख्येनंतर दशांश चिन्ह देऊन टाकायचं. अशा प्रकारे तुम्ही याचा आहे ना स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
पुढे बघा 25 पैशाचं हे दिलेलं आहे. 50 पैशात सुद्धा अशाच प्रकारचं आपलं गणिती स्वरूप होऊ शकतं. 75 पैशात सुद्धा होऊ शकतं. इथं 100 सेंटीमीटर टू 1 मीटर असं दिलेलं आहे. मग 1 सेंटीमीटर बरोबर काय, हेच कन्व्हर्जन तेच आहे, कारण की इथं प्रमाण काय आहे, 100 आहे. काय आहे, 100चं असेल. पण इथं जर का पैशाऐवजी इथं किलोमीटर असतील किंवा लिटर असेल तर याच्यामध्ये प्रमाण 1000 झालं असतं. कारण की बघा किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम बरोबर किती, 1000 ग्रॅम असं होतं, होते की नाही. मग त्यावेळेस आहे ना काय होईल, हे जे प्रमाण असेल ते 1000 प्रमाण होईल, बरोबर की नाही. ह्याचं आहे ना आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलं असेल असं मी गृहीत पकडतो. हे डिलीट करणार आहे मी. बघा थोडक्यात आहे ना मी इथं तुम्हाला आहे ना पाव, पाव, अर्धा आणि पाऊण ह्याची संख्या जर आपण पाहिली ना तर काय होईल. सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की पाव म्हणजेच काय, आकृतीचा हा भाग, बरोबर. म्हणजे एका भाकरीचे आपण 4 तुकडे केले होते, त्याच्यातला एक भाग आपण विचारात घेतलेला आहे, म्हणजे 1/4 हा पाव भाग झालेला आहे, बरोबर. अर्धा भाग, एका भाकरीचे असे 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे या 2 तुकड्यापैकी आपण एक भाग इथं विचारात घेतलेला आहे, म्हणजे 1/2. पाऊणचं काय होईल, पाऊणचं बघा 3 तुकडे, मग 3/4, कारण की 4 तुकड्यापैकी आपण 3 तुकडे विचारात घेतलेले आहेत. असं हे आकृतीद्वारे आपण इथं संख्या लिहिलेल्या आहेत. पण याचं जर प्रमाण पाहिलं आपण, जर 100चं प्रमाण असेल तर पावची किंमत काय होते, 25, अर्ध्याची किंमत होते 50 आणि पाऊणची किंमत होते 75. 1000 प्रमाण असेल तर पावची किंमत होते 250, अर्ध्याची होती 500 आणि पाऊणची किंमत होते 750. एवढं जरी लक्षात ठेवलं ना तुम्ही तर तुमचं बरंचसं गणिती प्रक्रिया सोडवायला तुम्हाला एकदम सोपं होऊन जाणार आहे. कारण की आपल्याला परीक्षेमध्ये पाव, अर्धा, पाऊण ह्या संदर्भात आपल्याला बरेच प्रश्न फिरतात आणि ते सोडवण्यासाठी आपली धांदल होते. ती धांदल टाळण्यासाठी आपण जे प्रमाण पाहिले, 100 प्रमाण असेल तर त्याचं डायव्हर्जन कसं होतं, 1000 प्रमाण असेल तर याचं डायव्हर्जन कशा स्वरूपाचं होतं. आणि हीच संख्या आता आपल्याला समजा पुढं याच्यामध्ये लिहायची दशांश अपूर्णांकात. आता मी ते याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते गणित मी आहे ना 2 प्रकारे सोडून दाखवणार आहे. चला डिलीट करतोय मी. आता जर पाहिलं आपण अर्धा, काय, अर्धा भाग, अर्ध्या भागासाठी संख्या असते 1/2, बरोबर. मग याचा दशांश अपूर्णांक कसं करायचं आपल्याला, मग ती प्रक्रिया कोणती. मग आपल्याला काय करावं लागेल, या 1 ला आहे ना 2 नी भाग द्यावा लागेल, तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे, दशांश अपूर्णांक भेटणार आहे. आता याच्या 2 पद्धती आहेत, ते नीट समजून घ्या आणि दोन्ही पद्धतीतून तुम्हाला कोणत्या पद्धतीने उत्तरापर्यंत जाता येईल ते थोडक्यात बघा. आता या 1 ला आपण काय करणार आहोत, 2 नी भाग देणार आहोत, बरोबर. मग आता याला भाग द्यायचा आहे, मग जाईल का, नाही, छोटी संख्या आहे. मग अशा वेळेस काय करतो आपण, पहिल्यांदा शून्याचा भाग देतो, 2 0 0, याची वजाबाकी केली, 1 राहिलेला आहे खाली. आता आपल्याला दशांश चिन्ह देऊन पाहिजे तेवढे शून्य आपण खाली ओढू शकतो. मग आता इथे दशांश चिन्ह दिलेलं आहे मी, आणि या 1 वरती आता मी 0 देऊ शकतो. आता दिलाय, आता या 1 ची किंमत झाली 10 आणि 10 ला आता भाग सहज जाऊ शकते, 2 पंच 10, बाकी राहिलेली आहे 0, बरोबर. म्हणजे ह्याची किंमत किती आलेली आहे, 0.5. हे आहे आपलं दशांश अपूर्णांक. काय आहे, दशांश
अपूर्णांक. ही एक पद्धत झालेली आहे भाग देऊन. आणि दुसरी पद्धत काय करावं लागतं आपल्याला इथं छेद आहे ना समान करावा लागतो. काय करावं लागतं? छेद समान करावा लागतो. आता हेच बघा, मी व्यावसायिक अपूर्णांकाचे काय केलं, दशांश अपूर्णांकात लेखन. काय आहे? दशांश अपूर्णांकात लेखन. बरोबर. तर बघा, अर्धा, पाव, पाऊण या अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांकात करण्यासाठी त्याचे काय करायचे आपल्याला, छेद 10 अथवा 100च्या पटीत करून घ्यायचंय. आणि सममूल्य अपूर्णांकात जर केलं रूपांतर आपण, तरच आपल्याला त्याचं उत्तरापर्यंत जाऊ शकतो. जर इथं पाहिलं आपण तर मी तुम्हाला हे करून दिलेलं आहे. काय केलेलं आहे, अर्धा ह्याची किंमत कशा स्वरूपात केलेली आहे. पण समजा मला आता ह्या पहिल्या पद्धतीनुसार, काय पहिल्या पद्धतीनुसार म्हणजे काय, मला आहे ना 10 किंवा 100 यानुसार त्याचा छेद करायचा आहे. म्हणजे त्या पट्टीत असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात मला रूपांतर करायचं आहे. तर ती पद्धत पण पाहूया आपण. बघा, हे तुम्हाला दिसत असेल. मी थोडस हे खाली बर. आता समजा 1/2. आता ह्याचं मला आहे ना सममूल्य काय करायचंय, छेद करायचंय, सममूल्य छेद. मग आता मला काय, एक तर 10 पाहिजे, 100 पाहिजे, आहे की नाही. मला छेद आहे ना 10 करायचं आता, कारण की 2च्या जवळ 10 आहे की नाही. मग छेद 10 कधी होईल, म्हणजे ह्या 2ला कोणत्या संख्येने गुणलं तर छेद 10 होईल. 2×5=10. म्हणजे 2ला मी जर 5ने गुणलं ना तर काय होईल, छेद 10 होऊ शकतो. मग मी आता खाली 5ने गुणतोय म्हटल्यावर अंशाला सुद्धा मी वरती कशाने गुणायला पाहिजे, 5नेच गुणायला पाहिजे. बघा, इथे मी 10 छेद आणण्यासाठी म्हणजे सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी मला छेद 10 किंवा 100 पाहिजे. तर मला इथं छेद 10 आणण्यासाठी मग या 2ला एखाद्या संख्येला गुणायचंय. 2×5. बरोबर. आता ह्याला गुणल्यानंतर 10 आलेले आहेत. मग मी 5ने खाली गुणतोय छेदामध्ये, तर मला अंशामध्ये सुद्धा इथं वरती त्याच संख्येने गुणावं लागेल. मग 5×1=5. बरोबर. आता आपली पूर्वीचीच पद्धत, छेदामध्ये शून्य किती आहे, 1 आहे. बरोबर. मग 0.5 काय, एका संख्येनंतर मला दशांश चिन्ह द्यायचं आहे. हे झालं आपलं दशांश अपूर्णांक. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पद्धतीत सांगितलेलं आहे, एक भाग देऊन आणि एक दुसरं आहे ना सममूल्य छेद करून. हे दोन्ही प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतं. हे झालं अर्ध्याचं. लक्षात आलं. याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यानंतर आपण पावचं आणि पाऊणचं करणार आहोत. हे पुसणार आहे मी हे सर्व. बघा, आता काय पाव काय असेल, पावची किंमत काय येते, पाव 1/4. मग आता भाग देऊन जर केलं मी, या 1ला 4ने भागायचंय. तर मी अगोदर काय करणार, शून्याचा भाग देणार. 4 0 0 वजाबाकी केली, 1 बाकी राहिला. मग आता मला दशांश चिन्ह देऊन याच्यावर पाहिजे तेवढे शून्य ओढता येऊ शकते. दशांश चिन्ह दिला, 1 वर 0 दिला. बरोबर. झाली किंमत 10. आता 4ला मला भाग देऊन काय करायचंय, 4 दुने 8. 10तून 8 गेले, 2 राहिली. बरोबर. 2 वरती परत 0 देऊन मी पुढची प्रोसेस करणार आहे. 5 4ने 5ला गुणलं की 20 येणार. 4×5 20. बरोबर. वजाबाकी आली 0 0. म्हणजे दशांश अपूर्णांक काय झालेला आहे इथं, 0.25. बरोबर. आता ही एक पद्धत झालेली आहे. आणि दुसरी पद्धत कोणती, आता सममूल्य छेद करून. आता समजा 1/4 बरोबर. मग आता या 4ला आपण कोणत्या संख्येला गुणलं तर 10 येईल का, नाही येणार. मग 10 नाही येणार तर 100 आपण छेद 100 करूया. मग 4 गुणिले किती बरोबर 100 येऊ शकतं, तर 25×100. बरोबर. म्हणजे छेद इथं किती आलेला आहे आपल्याला, 100 आणलेला आहे. मग आता वरती खाली आपण 25ला गुणलं म्हटल्यावर वरती सुद्धा आपल्याला 25लाच गुणायचं आहे. बरोबर. मग आता 1×25 म्हणजे याची किंमत किती झालेली आता, 25. 25×1=25, 25×100. आता 2 शून्य आहे,
बरोबर. म्हणून या दोन संख्येनंतर उजवीकडे आपण दशांश चिन्ह दिलेले आहे आणि त्याच्या इकडे काहीच नाही म्हणजेच शून्य आहे. आलेलं आहे का आपलं 0.25 0.25 0.25 बरोबर. याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण पाऊंडकडे जाऊन पाऊंडची किंमत इथं काढणार आहोत. आता बघा पाऊंड. पाऊंड कसा लिहितो आपण 3/4 बरोबर. आता 3/4चं काय या 3ला आपण 4ने भाग देतोय. 3 छोटा आहे परत ती पद्धत शून्याचा भाग 4 0 0 वजाबाकी केली 3 राहिले दशांश चिन्ह देऊन आता पाहिजे तेवढे आपण शून्य ओढू शकतो. मग या 3ची किंमत झाली 30. मग 4च्या पाड्यात आता 4 7 28 7चा भाग गेलेला आहे 30 मधून 28 गेले 2 राहिलेले आहे परत शून्य दिला आपण 4 5 20 बाकी 0 0 राहिलेले बरोबर. मग आता ह्याची किंमत झाली 0.75 पाऊंडची किंमत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता छेद समान करून करायचं म्हटलं तर 3/4 बरोबर. या 4ला तीच पद्धत आपली 4 × 25 कारण की छेद आपल्याला सममूल्य करायचं आहे. छेद झालेला आहे 100 बरोबर. मग आता इथं खाली 3 गुणतोय म्हटल्यावर वरती 3ला सुद्धा आहे ना 25नेच गुणावं लागेल. बघा छेदामध्ये जेव्हा सममूल्य करतो ना आपण ज्या संख्येने आपण छेद समान केलेले आहेत त्याच संख्येने वरती सुद्धा अंशाला गुणायचं आहे. मग आता 3ला 25ने गुणलं तर किती झाले 75. ती सोपी पद्धत आपली दोन संख्येनंतर दशांश चिन्ह 75 हे दोन संख्या झाल्यात दशांश चिन्ह इकडे काहीच नाही म्हटलं 0.75. तुम्हाला जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने नुसार तुम्ही हे दशांश चिन्ह काढू शकता. आता हे याच झालेलं आहे. आता पुढचं थोडस याचं स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. मग पुढचं आपण आहे ना 1.25 1.5 आणि 2.5 हे शिकणार आहोत. ते आकृती सहित शिकणार आहोत. बघा मी इथं लिहितो 1.25 म्हणजे काय रे एक पूर्ण आकृती आणि पाव भाग. काय एक पूर्ण आणि एक पाव भाग म्हणजे ही संख्या झाली 1.1/4 बरोबर. ह्याला म्हणतात आता 1.25 कारण की एक पूर्ण भाग आहे पूर्ण अंक आहे आणि 1/4 हा पाव भाग आहे. 1.5 काय असेल एक पूर्ण भाग आणि त्याच्यात अर्धा भाग. काय 1.5ची काय 1.1/2 बरोबर. 2.5 काय असेल 2 पूर्ण भाग आणि अर्धा म्हणजेच 2.1/2 अशा प्रकारच्या ह्या संख्या आपण लिहू शकतो. आता याच्यानुसार मी तुम्हाला तेव्हा प्रमाणानुसार त्यांची किंमत सांगितलेली आहे. जर 100 प्रमाण असेल तर पावची किंमत 25 अर्ध्याची किंमत 50 आणि पाऊंची किंमत किती 75. आणि जेव्हा 1000 प्रमाण असेल तेव्हा पावची किंमत 250 अर्ध्याची किंमत 500 आणि पाऊंची किंमत 750. आता ह्याच्याच नुसार आपल्याला पुढचं हे गणित करता येऊ शकते. तर याचे थोडक्यात पटकन तुम्ही आहे ना स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला आहे ना सोपं पडेल. तर बघा हे जे संवाद दिसतो आपल्याला याचा आहे ना आपल्याला काय करायचं आता दशांश अपूर्णांकात मांडणी करायची आहे. काय करायचंय दशांश अपूर्णांकात मांडणी करायची. मग आता इथं काय दिलेलं आपल्याला इथं 1.25 सांगतो तुम्हाला मी 1/4
4 बरोबर. आता याचं दशांश अपूर्णांक हे गणित लक्षात घ्या तुम्ही. उदाहरणार्थ हे जे पावचं आपल्या सव्वाचं दिलेलं आहे तर ह्याचं स्पष्टीकरण बघा. आता 1.1/4. आता 1 आणि 4 मध्ये कोणती क्रिया करायची आपल्याला? गुणाकाराची आणि वरती बेरजेची. हे गणित आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे. आता बघा 4 गुणिले 1 म्हटल्यावर 4 1 4 आणि अधिक 1 म्हणजे 5. बघा इथे मी तुम्हाला मांडून दाखवतो. 4 गुणिले 1 अधिक 1 बरोबर छेद 4. 4 1 4 आणि 4 आणि 1 5 म्हणजे ही संख्या झाली 5/4. आणि जर याचा भागाकार केला किंवा सममूल्य छेद करून जरी काढलं तर बघा इथं सममूल्य छेद करून काढू आपण. मग 4 ला आपण 25 ने गुणलं, छेद आलेला आहे 100, छेद 100 येणार. छेद आलेला आहे 100 आणि इथं 5 ला सुद्धा आपल्याला कशाने गुणावं लागेल? 25 ने गुणावं लागेल. आणि वरती 25 5 125 125. मग आता हे 125 छेद 100 बरोबर किंमत काय होणार आहे? 2 शून्य, 2 संख्येनंतर दशांश चिन्ह. येतंय लक्षात? म्हणजे 1.25 ही झाली सव्वाची किंमत. काय झालेली आहे? सव्वाची किंमत. काय काय किंमत झालेली आहे? 1.25 बरोबर. आता दीडची जर काढायची म्हटलं आपल्याला, दीडची किंमत काय आहे? बघा दीडची किंमत किती आहे? 1.1/2 बरोबर. यांचा गुणाकार 2 गुणिले 1 अधिक 1 बरोबर छेद आहे तोच 2 बरोबर. काय होणार? बे 1 बे, बे आणि 1 3, 3/2 ही आपल्याला किंमत भेटणार आहे. पुढे काय करणार आहात आपण? छेद समान करू. मग 2 गुणिले 5 छेद आपल्याला येणार आहे 10 आणि 3 ला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? 5 लाच गुणावं लागेल. 3 5 15. आता यांचं जर पाहिलं 1 शून्य आहे म्हटल्यावर याची किंमत काय होईल? एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 1.5. ओके. म्हणजे ह्याची किंमत झालेली 1.5. कशाची? सव्वाची किंमत 1.25. कशा स्वरूपात केलेलं आपण गणिती क्रिया मांडून सुद्धा इथं फास्ट मध्ये घेतोय मी थोडस, कारण की आपल्याला अडीचचं पण घ्यायचंय. तर बघा अशा प्रकारे तुम्ही पटकन आहे ना याचे स्क्रीनशॉट मारत चला, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला सोपं होईल. आता आपण काय पाहणार आहोत? अडीचचं. अडीचचं काय? बघा अडीचची किंमत काय? 2.1/2. मग यांचं बघा, यांच्यामध्ये गुणाकार 2 गुणिले 2 अधिक काय 1 छेद आहे तोच 2. मग बेदुनी 4, 4 आणि 1 5, 5/2 बरोबर. परत ते आपण सममूल्य करून छेद समान करून 2 गुणिले 5 बरोबर छेद 10 आला. वरती 5 आहे, या 5 ला खाली 5 ने गुणलं म्हटल्यावर वरती सुद्धा आपल्याला 5 नेच गुणायचं आहे. 5 5 25 म्हणजे 25/10. मग आता 1 शून्य म्हटल्यावर एका संख्येनंतर काय? किंब म्हणजेच ह्याची किंमत झालेली आहे 25/10 बरोबर 2.5. याची किंमत झालेली 2.5. म्हणजे तुम्हाला गणित करून आहे ना फक्त याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल की गणित आपण फास्ट मध्ये कसं करायचंय. मग आता तुम्हाला दोन्ही पद्धत सांगितली होतं, एक भाग कसा द्यायचा आहे आणि
दुसरं आता समजा ह्या संख्येला आपण भाग द्यायचं म्हटलं ना की बघा 5/2 मग बे दुनी 4 बाकी 1 राहिला. मग आता 1 ला भाग जाणार नाही म्हणून आपण इथं दशांश चिन्ह देऊन याला 0 दिलं. बे पंच 10 0 0 बघा 2.5 म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीत तुम्हाला उत्तरापर्यंत पटकन जाता येऊ शकतं. आणि त्यानुसार तुम्ही जर काय तयारी ठेवली ना तर मला अजून उदाहरणं घ्यायचे होते पण वेळेअभावी मला थोडंसं इथे तरी एखादं उदाहरण होईल ना. बरं तर बघा आपण आहे ना एक उदाहरण फास्ट मध्ये घेऊया. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी गणित इथं लिहिण्यात आहे ना वेळ न घालवता फक्त मी गणित वाचून दाखवतो. बघा 2 संख्यामधील फरक काय म्हटलेलं आहे. 2 संख्यामधील फरक किती आहे 19.82 किती आहे 19.82 काय आहे हा फरक आहे 2 संख्यातला. काय आहे फरक बरोबर. त्यातली आपल्याला एक संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे एक फरकातली एक संख्या दिलेली आहे आपल्याला 14.23. आपल्याला इथं काय दुसरी संख्या कोणती असं काढायला लावलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे या 2 संख्यातील फरक हा 19.82 आहे आणि त्याच्यातली एक संख्या दिलेली आहे. तर काय करता येईल बरं. तर ही संख्या मांडायची कशी. बघा या 2 संख्यातला फरक म्हणजेच काय रे आपल्याला वजाबाकी करायची आहे. कारण की या 2 संख्यामधला जो वजाबाकी केल्यानंतर हा फरक येणार आहे. म्हणजे समजा एक संख्या वजा 14.23 बरोबर त्याचा फरक दिलेला आपल्याला 19.82. बघा याच्यातली गंमत बघा बरं का. हा इथं फरक दिलेला आहे बरोबर. तर आता एक संख्या आहे या दोघांची आहे ना जी आपण किंमत पाहणार आहोत याचा फरक हे दिलेले आहे. मग आता इथं एक्स आपल्याला माहित नाही एक्स काढायचं आहे आपल्याला तर काय करावं लागेल. हे जे -14 आहे काय हे -14 हे इकडे न्यायचं आपल्याला म्हणजे 19.82 कडे न्यायचं आहे. तर हे वजा चिन्ह इकडे आल्यानंतर काय होईल काय करायचं आपल्याला ही संख्या इकडे न्यायची आहे. तर हे वजा चिन्ह इकडं काय होणार आहे प्लस होणार आहे. काय होणार आहे प्लस. बघा याच्यामध्ये गोंधळ करू नका. जेव्हा इक्वल जी संख्या असते इक्वल नंतर आहे ना इकडची संख्या इकडे आणायची म्हटल्यावर चिन्ह बदलतो. इकडची संख्या इकडे आणायची म्हटल्यावर तरी सुद्धा चिन्ह बदलतो. गुणाकाराचा भागाकार होणार आणि बेरीजेचं वजाबाकी होणार किंवा वजाबाकीचं बेरीज होणार अशा स्वरूपात. मग आता बघा इथं वजा चिन्ह आहे हे वजा चिन्ह इकडे येऊन काय झालेलं आहे प्लस झालेलं आहे 14.23. आता यांची जर बेरीज केली आपण काय होणार आहे बघा 19.82 प्लस 14.23 तर काय होणार आहे 3 आणि 2 5 8 आणि 2 10 0 हात चला 1 9 4 आणि 1 9 आणि 4 10 आणि 14 4 हात चला 1 1 2 3 म्हणजे 34.05. मग एक संख्या काय भेटलेली आपल्याला एक्स ची किंमत भेटलेली आहे 34.05. म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे मग आपली 34.05. बघा इथं फरक दिलेला आहे. जर त्यांनी असं विचारलं असतं की बेरीज फरक हा जर त्यांनी बेरीज सांगितलं असतं तर मग आपल्याला इथं बेरीज करून ती संख्या काढावी लागली असती. लक्षात आलं. फरक दिल्यामुळे आपण इथं यांची वजाबाकी केलेली आहे एक्स आणि ही संख्या आणि त्याचं उत्तरापर्यंत अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपला हा जो पाठ आहे दशांश अपूर्णांकाचं वाचन व लेखन
तर अशा प्रकारे मी इथं हा पाठ घेतलेला आहे. धन्यवाद. हा. हा बोला सर. धन्यवाद आदरणीय चव्हाण सर. गेल्या 1 तास